या अधिवेशनाच्या अनुषंगाने आपण अपडेट्स जाणून घेणार आहोत। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रणाली, विशेष अधिवेशन आज विधिमंडळाचं बोलावण्यात आलेलं आहे आणि मराठा आरक्षण प्रश्नी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांची उकल आजच्या या दिवसभरामध्ये होणार असल्याचं दिसतंय। मुख्यमंत्र्यांनी आशावाद व्यक्त केला आहे की मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि हक्काचं आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। या सगळ्या अनुषंगाने जर विचार केला तर आजचा दिवस मराठा समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। प्रणाली, काय सांगता येईल याबद्दल? अगदी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे, परंतु सगळ्याच विशेषतः सगळ्याच आमदारांना, विरोधी बाकावरच्याही आमदारांना आपलं मत व्यक्त करायचं आहे। प्रत्येकाला बोलण्याची इच्छा आहे। आरक्षण प्रश्नी त्यांच्या त्यांच्या भागातल्या लोकांच्या काय म्हणणं आहे हे सभागृहामध्ये मांडायचं आहे। ती संधी प्रत्येकाला मिळणार किंवा नाही मिळणार याबद्दल मात्र साशंकता आहे। चर्चा अशी आहे की केवळ गटनेत्यांना बोलण्याची संधी दिली जाणार आहे, त्यामुळे इतर आमदारांचा किंवा इतर पक्षातले जे नेते आहेत त्यांचा कुठेतरी हिरमोड होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि त्यामुळे आता खरं बघितलं तर आपण एकीकडे मंत्रिमंडळाची बैठक चालू आहे, तर दुसरीकडे जे विरोधी बाकावरचे सगळे आमदार आहेत त्यांना काँग्रेसच्या कार्यालयात बोलवण्यात आलेलं आहे आणि तिथे काँग्रेसची बैठक सुद्धा सुरू झालेली आहे। कुणाला संधी मिळाली तर कोणी काय काय मुद्दे मांडायचे आहे, कशा पद्धतीने रणनीती आखायची आहे, सभागृहामध्ये कशा पद्धतीने बोलायचं आहे, या संदर्भातली रणनीती विरोधक आखत आहे आणि त्यासाठी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये बैठक सुरू आहे। दुसरीकडे मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा या ठिकाणी सुरू झालेली आहे। माफ करा, काही क्षणांसाठी थांबवतोय तुम्हाला, पुन्हा एकदा येतो मी तुमच्याकडे। ब्रेकिंग